आपण रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल माहिती बघणार आहोत. रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजेच जो 1773चा नियामक कायदा, याला आपण 1773चा नियामक कायदा असं म्हणतो. तर हा जो कायदा आहे हा का केला गेला, याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर ज्यावेळी बक्सरची लढाई झाली, बक्सरच्या लढाईनंतर त्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता ही भारतावरती त्या ठिकाणी राजकीय सत्ता बऱ्यापैकी आली होती. त्याचप्रमाणे दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकारसुद्धा त्यांना मिळाले होते. तर दिवाणी आणि फौजदारी अधिकार मिळाल्यामुळं त्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था आली. त्यानंतर ही जी शासन व्यवस्था आहे त्या ठिकाणी एक भ्रष्ट व्यवस्था ठरली होती. ओके, दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती भ्रष्ट व्यवस्था ठरली होती आणि ती भ्रष्ट व्यवस्था ठरल्यामुळं त्या ठिकाणी भ्रष्ट व्यवस्था ठरल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, तर ह्या कायद्याची गरज पडली होती. अशी जी पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी ह्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये आणि त्या ठिकाणी जसे कंपनीचा भ्रष्ट व्यवहार वगैरे याला नियंत्रण करण्यासाठी, भ्रष्ट व्यवहार जो आहे भ्रष्ट व्यवहारावरती नियंत्रण आणण्यासाठी त्या ठिकाणी हे ॲक्ट त्या ठिकाणी पास केला होता 1773मध्ये. ओके, याचा जो उद्देश होता तो हा उद्देश होता याचा की त्या ठिकाणी कंपनीच्या कारभारावरील किंवा कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण आणि नियमन करणे. की कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण आणि नियमन करणे म्हणजेच त्या ठिकाणी कंपनीचा जो भ्रष्टाचार कंपनीमध्ये वाढला होता त्या ठिकाणी, तर जो बक्सरची लढाई झाली होती 22 ऑक्टोबर 1764ला, तर या बक्सरच्या लढाईनंतर त्या ठिकाणी काय झालं, तर या ठिकाणी जो ब्रिटिश आहेत या ब्रिटिशांना त्या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी अधिकार मिळाले. यामध्ये काय झालं होतं, तर जे मिर्जाफर होता, हा मिर्जाफर, त्याच्यानंतर शाह आलम द्वितीय, ओके, मीर कासिम, मिर्जाफर त्यावेळी नवाब होता आणि मीर कासिम त्या ठिकाणी आश्रयाला गेला होता कुणाकडं, तर अवधच्या नवाबाकडं. अवधचा नवाब जो होता शुजा-उद-दौला याच्याकडं तो आश्रयाला गेलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी एकत्र एक मोहीम आणली. शुजा-उद-दौला, त्याच्यानंतर जो मुघल बादशाह होता शाह आलम द्वितीय, तर यांनी एक मोहीम आणली आणि त्यांनी काय केलं, तर या ठिकाणी त्यांनी या मोहिमेद्वारे त्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध आणि हा जो मिर्जाफर नवाब होता त्याच्या विरुद्ध, दोघांविरुद्ध ती मोहीम आणली आणि त्यांनी तिघांनी एकत्र येऊन बक्सरची लढाई त्या ठिकाणी त्यांच्यामुळे घडून आली. परंतु त्या ठिकाणी त्या तिघांचा पराभव झाला आणि तिघांचा पराभव झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना काय करावं लागलं, तर अलाहाबादचा तह त्या ठिकाणी करावा लागला होता. ओके, अलाहाबादचा तह ठिकाणी त्यांना करावा लागला होता. ओके,
रेग्युलेटिंग ॲक्टची जी पार्श्वभूमी आहे ती अशा प्रकारची त्या ठिकाणी की काय झालं, जो बक्सरची लढाई होती याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हेक्टर मनरो याच्या नेतृत्वाखाली झालं होतं. व्हेक्टर मनरो हा जो होता, मेजर व्हेक्टर मनरो हा ब्रिटिशांचा प्रमुख होता आणि याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढाई झाली होती. आणि यामध्ये सुजाउद्दौला, त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव त्या ठिकाणी इंग्रजांनी केला होता. त्यानंतर 1765मध्ये जो रॉबर्ट क्लाईव्ह आहे, या रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं, तर रॉबर्ट क्लाईव्हने त्या ठिकाणी जे पराभूत झालेलं हे होतं हे तिघं किंवा हा मुघल बादशाह, तर यांच्यासोबत त्या ठिकाणी काय केलं, तह केला. त्यालाच आपण काय म्हणतो, तर अलाहाबादचा तह म्हणतो. अलाहाबादचा हा तह तिथं घडून आणला होता. ओके, हा अलाहाबादचा तह घडून आणला. आणि ह्या अलाहाबादच्या तहाने त्या ठिकाणी इंग्रजांना दिवाणी आणि फौजदारी हे 2 अधिकार मिळाले. ओके, मग याच्यातून काय झालं, इंग्रजांना ह्या अधिकाराचा वापर करायचा नव्हता. इंग्रजांना ह्या अधिकाराचा वापर करायचा नव्हता कारण त्या ठिकाणी त्यांच्याकडे सैन्यबळ फारसं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, तर याची अंमलबजावणी जी आहे ती निजामाकडेच ठेवली. हे जे अधिकार आहे हे वापरायचे निजामाने, परंतु सत्ता जी आहे किंवा नियंत्रण जे आहे ते होतं ब्रिटिशांचं. अधिकार वापरायचे इंग्रजांनी, सत्ता होती ब्रिटिशांची. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही व्यवस्था निर्माण झाली. आणि ही जी व्यवस्था होती तिला नाव होतं त्या ठिकाणी ही दुहेरी शासन व्यवस्था. ही दुहेरी शासन व्यवस्था होती. आणि ही जी दुहेरी शासन व्यवस्था आहे ती भ्रष्ट निघाली होती. ही दुहेरी शासन व्यवस्था ही काय निघाली, तर भ्रष्ट निघाली. आणि ही भ्रष्ट निघाल्यामुळंच त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी रेग्युलेटिंग ॲक्ट हा आला होता. ही दुहेरी शासन व्यवस्था भ्रष्ट निघाल्यामुळं हा रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता. त्यानंतर दुहेरी शासन व्यवस्था जी आहे भ्रष्ट निघाली. याच्यामागं त्या ठिकाणी जे कंपनीचे अधिकारी होते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार नंतर करू लागले. त्यानंतर इथं बेकायदेशीर व्यापार वाढला आणि त्याच्यातून काय झालं, तर जनतेची लूट व्हायला लागली. बेकायदेशीर व्यापार वाढून त्या ठिकाणी जनतेची लूट व्हायला लागली मोठ्या प्रमाणात. बेकायदेशीर त्या ठिकाणी काय झालं, तर बेकायदेशीर व्यापार वाढला. त्यानंतर हे जे अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करू लागले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भारतात संपत्ती कमावल्याने नंतर त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये यांच्यावरती त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये यांच्यावरती कंपनीवर द्वेष करायला लागले लोक. तिथले जे काही ज्या कंपन्या होत्या इतर किंवा इतर जे व्यापारी होते ते यांच्यावरती द्वेष करायला लागले. त्यांच्या मनात चीड निर्माण झाली, कंपनीबद्दल चीड निर्माण झाली त्यांच्या मनात. आणि यामुळेच तिथं त्या ठिकाणी संघर्ष वाढला. जे लोक होते कंपनीचे जे अधिकारी होते आणि तिथले जे ब्रिटिश होते किंवा जे ब्रिटिश लोक होते त्यांच्यामध्ये संघर्ष वाढत गेला. आणि या संघर्षातूनच त्या ठिकाणी रेग्युलेटिंग ॲक्ट हा पास करावा लागला. कारण त्या ठिकाणी कंपनीचे जे अधिकारी त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं.
हे नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीच रेग्युलेटिंग ॲक्ट हा पास झाला होता. ओके, हे नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट हा पास झाला होता. त्याच्यामागं आणखीन काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी. हे लोक जे आहेत ते कंपनीचे अधिकारी हे त्या ठिकाणी भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणात लूट करायचे आणि लूट करून त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती. आणि त्या संपत्ती जमावल्यामुळे ब्रिटनमध्ये सुद्धा जो राजा होता तो राजा यांच्यावरती मोठ्या प्रमाणात खुश होता. तर बंगालमध्ये प्रचंड प्रमाणात लोकांची शोषण वगैरे केलं, एक सुशिक्षित व्यवस्था तयार झाली आणि ह्या व्यवस्थेवरती ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली. या व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये टीका व्हायला लागली आणि त्यांनी इतकी त्या ठिकाणी शोषण केलं की इथं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना नफा व्हायला लागला. यांनी लाभांश वाढवला. त्या ठिकाणी 1765मध्ये प्लासीची लढाई झाली आणि 1767मध्ये त्यांनी 10% इतका लाभांश त्या ठिकाणी वाढवला. 1771मध्ये 12% वाढवला होता. 1771मध्ये 12% की 12.5 एवढा त्या ठिकाणी वाढवला होता. त्यानंतर हा जो रॉबर्ट क्लाईव्ह होता त्यावेळेस गव्हर्नर जनरल, यांनीच तर ही दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली होती, रॉबर्ट क्लाईव्ह. तर ह्या रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं, भारतातून ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस 40,000 पाऊंड प्रतिवर्ष इतके उत्पन्न तो घेऊन गेला होता. आणि याच्यामुळंच त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये लोक यांचा द्वेष करायचे कंपनीच्या लोकांचा आणि यांना वाळीत वगैरे देखील टाकलं जायचं तिथं. या कारणामुळे एक शोषणकारी व्यवस्था असं त्यांना समजलं जायचं. आणि यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठीच नंतर त्या ठिकाणी काय केलं तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा पास झाला 1773मध्ये. हा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे याने काय झालं तर याने काही स्ट्रक्चरल बदल झाले होते. ओके, याने काही स्ट्रक्चरल बदल झाले होते. हा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे हा पास झाल्यानंतर काय झालं तर एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी प्रोप्रायटर बनायचं असलं तर त्याला 10,000 पाऊंड आणि डायरेक्टर जर बनायचं असलं त्याला की प्रोप्रायटर जर बनायचं असलं तर त्याला 1,000 पाऊंड. ओके, प्रोप्रायटर जर बनायचं असलं एखाद्याला तर त्याला त्या ठिकाणी 1,000 पाऊंड आणि डायरेक्टर जर त्याला बनवायचं असेल तर त्याला 2,000 पाऊंड असं त्या ठिकाणी शेअर असावे लागायचे कंपनीमध्ये, असे शेअर असावे लागायचे. त्यानंतर याच्यामध्ये काय झालं तर डायरेक्टरचा पदावधी जो आहे तो वाढवण्यात आला आणि संपूर्ण कोर्ट ऑफ डायरेक्टरची निवड एकाच वेळी होत नव्हती तर प्रत्येक वर्षी 1/4 डायरेक्टरची निवड त्या ठिकाणी होऊ लागली. 1/2 डायरेक्टरची निवड व्हायला लागली. त्यानंतर जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता हे तर माहिती आहे आपल्याला, त्याला त्या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं आणि गव्हर्नर जनरल बनवून ह्या गव्हर्नर जनरलकडं त्या ठिकाणी मद्रास आणि बॉम्बे ह्या प्रेसिडेन्सीचा पण अधिकार त्यामध्ये दिला. आधी या स्वतंत्र होत्या, बॉम्बे आणि मद्रास ह्या ज्या प्रेसिडेन्सी होत्या त्या आधी स्वतंत्र होत्या, स्वतंत्र निर्णय त्या घेत होत्या. परंतु या कायद्याने एक एकात्म शासन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला होता. आणि जे डायरेक्टरचे कामकाज
ब्रिटिश शासनाच्या पर्यवेक्षणाच्या अधीन करण्यात आले. डायरेक्टर्सना भारतातील गव्हर्नर जनरलकडून आलेली महसूलविषयक पत्र जी आहेत ती त्या ठिकाणी ब्रिटिश ट्रेझरीला, तर मुलकी लष्करी विषयाची पत्रे जी आहेत ती त्या ठिकाणी एका शासकीय सचिवांना सादर करण्याचे बंधन घालण्यात आले. ओके, तर जी पत्र आहेत महसूलविषयक जे पत्र आहेत, तर महसूलविषयक पत्र त्या ठिकाणी ब्रिटिश ट्रेझरीला, आणि मुलकी जे पत्र आहे ते कोणाला दाखवायचे, कोणाला सादर करायचे, तर शासकीय सचिवांना, असं त्या ठिकाणी बंधन घालण्यात आलं. आणि हा जो कायदा आहे त्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं, आणि त्याला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी एक 4 सदस्यीय परिषद तयार करण्यात आली होती. ओके, याला गव्हर्नर जनरलला हेल्प करण्यासाठी काय केलं, तर 4 सदस्यीय एक परिषद तयार केली होती. त्याला गव्हर्नर काउन्सिल इन गव्हर्नर जनरल असं म्हटलं जात होतं. की गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असं त्याला म्हटलं जात होतं. आणि हे जे 4 सदस्य होते इंग्लंडवरून पाठवण्यात आले होते, आणि मात्र हे कंपनीचे सेवक नसलेले होते. कंपनीचे सेवक नसलेले सर्व निर्णय बहुमताने त्या ठिकाणी घेण्यात येत असे, आणि गव्हर्नर जनरलला जो निर्णायक मती मताची जर समानता झाली, समान मतं जर असले, तर निर्णायक मताच्या स्थितीत त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलला अधिकार देण्यात आला होता. त्यानंतर हा जो कायदा आहे त्याने काय केलं, हा त्या ठिकाणी कंपनीच्या प्रशासकीय आणि राजकीय कामावर नियंत्रण ठेवणारा हा त्या ठिकाणी पहिलाच कायदा होता. हा पहिलाच कायदा त्या ठिकाणी होता. त्यानंतर केंद्रीकृत शासनाची सुरुवात झाली. म्हणजे काय केलं, तर तिन्ही प्रेसिडेन्सीला बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर आणलं, आणि वॉरन हेस्टिंग हा जो होता त्याला पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं होतं. वॉरन हेस्टिंग हा जो होता याला पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईचे जे गव्हर्नर जनरल त्यांना त्या ठिकाणी दुय्यम स्थान देण्यात आलं. त्यानंतर कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक न्यायाधीश आणि 3 त्या ठिकाणी अन्य न्यायाधीश होते. एक मुख्य न्यायाधीश आणि 3 अन्य न्यायाधीश. आणि त्या ठिकाणी जे पहिले मुख्य न्यायाधीश होते त्यांचं नाव होतं त्या ठिकाणी, पहिले जे मुख्य न्यायाधीश होते त्यांचं नाव होतं त्या ठिकाणी ओके सर एलिजाह इम्पी. सर एलिजाह इम्पे हे त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश होते पहिले त्यावेळेस. 1773 ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस एलिजाह इम्पे हे पहिले त्या ठिकाणी न्यायाधीश होते. हा जो कायदा आहे या कायद्याने काय केलं, तर यामध्ये कंपनीचे सर्व मुलकी आणि लष्करी जे व्यक्ती होते, हे लष्करी पद धारण करणारे जे व्यक्ती होते त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही संस्थानिकाकडची भेट, देणगी, डोनेशन वगैरे किंवा पारितोषिक स्वीकारण्यापासून तिथं बंधन घालण्यात आलं होतं. म्हणजे पारितोषिक वगैरे स्वीकारायचं नाही असं बंधन त्यांना त्या ठिकाणी घालण्यात आलं. त्यानंतर अशा पद्धतीनं एकात्मीकरण करण्याचं काम या कायद्याने केलं. म्हणजेच काय झालं, तर ब्रिटिश सरकारचा हा काय होता, तर पहिलाच कायदा होता. नंतर केंद्रीकृत शासनाची सुरुवात झाली. त्यानंतर मद्रास व मुंबईच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनवण्यात आलं. बंगालच्या गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नर जनरल बनविले गेलं. त्यानंतर कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, आणि कर्मचाऱ्यांच्या खाजगी व्यापारावर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली. डोनेशन स्वीकारणं वगैरे, देणग्या स्वीकारणं याच्यावरती पण त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली. म्हणजे इथं भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, आणि एकात्म व्यवस्थेची निर्मिती केली होती त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा कायदा होता. त्याची पार्श्वभूमी बघितली त्या ठिकाणी, पार्श्वभूमी काय होती, तर जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती त्या ठिकाणी भ्रष्ट निघाली होती. ओके, दुहेरी शासन व्यवस्था होती ती त्या ठिकाणी भ्रष्ट निघाली. त्यानंतर
आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा वगैरे या कंपनीचे जे अधिकारी होते त्यांनी कमवला. त्यामुळे एक स्ट्रॉंग वर्ग निर्माण झाला. ब्रिटनमध्ये त्यांच्याविषयी द्वेष भावना निर्माण झाली. त्यानंतर म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर नियंत्रण वगैरे ठेवण्यासाठी त्यांच्या भ्रष्टाचारावर हा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 त्या ठिकाणी पारित करण्यात आलेला होता. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही प्रमाणात त्या ठिकाणी त्या कंपनीच्या कारभारावरती किंवा जे कंपनीचे जे हे होते अधिकारी यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न या ॲक्टनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके.